कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ तुझा फोटो सगळ्या न्यूजपेपर मध्ये आला होता आणि सगळ्या न्यूज चॅनेलवर पण दिसत होता आणि योगायोगाने आमच्या ओळखीतनंच तुझं स्थळ माझ्यासाठी आलं। पारू, मी खूप लकी आहे की तू माझी बायको होणार आहेस। मी तुला प्रॉमिस देतो मी तुला कायम सुखात ठेवेन। माझे आई बाबा त्यांनी खूप खस्ता खाल्लेत माझ्यासाठी, दिवस रात्र काम केलं, त्यामुळे निदान आता त्यांचं उरलेलं आयुष्य त्यांनी आरामात काढावं, सुखात काढावं, यासाठी मी तिकडे दुबईला जॉब करतो। सिक्युरिटी गार्डची नोकरी आहे, पण पगार चांगला आहे, इथल्यापेक्षा 4 पट चांगला आहे। 80,000 पगार आहे मला। 80,000? हो, 80,000। पारू, मला माझ्यासारख्याच परिस्थितीत वाढलेली मुलगी हवी होती, परिस्थितीची जाण असणारी मुलगी हवी होती। मला असं मनापासून वाटतं की आपलं छान जमेल। बाय द वे, म्हणजे मला माहिती आहे की तुला इथली ओढ जास्तच असणार आहे, पण लग्नानंतर आपल्याला दुबईला जावंच लागेल, लगेच। लगेच? हो, लगेच। आणि लग्न सुद्धा आपल्याला लवकर करून घ्यावं लागणार। काय तिथला जॉब ना खूप जबाबदारीचा आहे, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझ्यावर, त्यामुळे मला अशी मोठी सुट्टी घेता येणार नाही। तुला आवडेल ना दुबईला यायला? ते नाही आवडणार? खरं सांगू, मला इथनं लांब नाही जायचं। लांब नाही जायचं? अगं, उलट कित्येक मुलींचं हे स्वप्न असतं की त्यांनी परदेशात जाऊन सेटल व्हावं, पण माझी नाही। मला माझ्या अहिल्या मॅडमची मनापासून सेवा करायची आहे, बाची काळजी घ्यायची आहे, करूला खूप शिकवून मोठा माणूस बनवायचा आहे। म्हणजे थोडक्यात तुझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत। एक काम करू, लग्नानंतर तुझ्या धाकट्या भावाची जबाबदारी मी घेतो आणि तुझ्या बाबांची सुद्धा। पण मग आपण दुबईत कायमचं जायचं नाही? म्हणजे थोडे दिवस ठीक होतं, पण कायमचं म्हणजे? माझा जॉब। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।